नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभागाचं 27 मार्च 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। छत्रपती संभाजीनगर लेखा कोशागार भवन जे आहे तर यांचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे। या अपडेटचा विषय आहे कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेत अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी व परीक्षेच्या दिनांकाबाबतचं सूचनापत्र जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्हाला याच्यामध्ये सगळे डाऊट जे आहेत ते क्लिअर होणार आहेत। सहसंचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदांची जाहिरात जी आहे, जाहिरात क्रमांक जी प्रसिद्ध झाली होती 17 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती आणि सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील सूचना ज्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नाचे विभाजन 4 ABCD कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे। याच्यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे प्रश्न असणार आहेत। प्रश्नांची संख्या विभागानुसार वेळ जे आहे तर ते देण्यात आलेला आहे। ग्रुप ए मध्ये प्रश्नांची संख्या, ग्रुप बी मध्ये प्रश्नांची संख्या, ग्रुप सी मध्ये प्रश्नांची संख्या आणि ग्रुप डी मध्ये प्रश्नांची संख्या देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जे आहे तर ही परीक्षा जी आहे ती आयोजित केली जाणार आहे। लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभागाची ही भरती प्रक्रियेची परीक्षेचं जे स्वरूप असतं ते अशा प्रकारे असणार आहे। म्हणजे ग्रुप ए मध्ये तुम्हाला मराठीचे 7, इंग्रजीचे 6, सामान्यांचे 6 आणि बौद्धिक चाचणीचे 625 प्रश्न असतील, 30 मिनिटाचा वेळ असेल। ग्रुप बी मध्ये तुम्हाला मराठीचे 6, इंग्रजीचे 7, सामान्य ज्ञानचे 6 आणि बौद्धिक चाचणीचे 625 प्रश्न, 30 मिनिटाचा वेळ असेल। ग्रुप सी सेक्शनमध्ये मराठीचे 6, इंग्रजीचे 6, सामान्य ज्ञानचे 7 आणि बौद्धिक चाचणीचे 625 प्रश्न असतील आणि ग्रुप डी मध्ये मराठीचे 6, इंग्रजीचे 6, सामान्य ज्ञानचे 6 आणि बौद्धिक चाचणीचे 725 प्रश्न, 30 मिनिटाचा वेळ असेल। असं हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे। लेखा व कोशागार विभागाची ही परीक्षा असेल। ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा राबवली जाणार आहे। तर परीक्षेचं स्वरूप आपण बघितलेलंच आहे। तर याच्यामध्ये जे आहे तर परीक्षा विभागाची जी आहे कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा 19/4/2025 रोजी म्हणजे 19 एप्रिल 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे। तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे 27 मार्च 2025 रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे। तर हा जो अर्ज केला असेल तुम्ही लेखा व कोशागार विभागामधला कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची छत्रपती संभाजीनगर या विभागातला जर अर्ज तुम्ही केला असेल तर तुमच्या परीक्षेचं तारीख, परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे याच्या संदर्भातला अपडेट आलेला आहे। परीक्षेच्या 7 दिवस आधी तुमचं हॉल तिकीट म्हणजे तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला उपलब्ध होईल। तर त्याच्या संदर्भात काही शंका असेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। तुमच्या परीक्षेसंदर्भातला जो अभ्यासक्रम असेल तो तुम्ही बघितला असेल व्यवस्थित आणि त्यानुसार तुमचं परीक्षेचं स्वरूप आता तुम्ही बघितलं असेल तर तुमचा अभ्यास व्यवस्थित ठेवा। 19 एप्रिल 2025 रोजी तुमचा हा पेपर जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने आयोजित होणार आहे। तर त्याच्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओचे PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेले आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। थँक्स फॉर द वॉचिंग।